Good morning everyone. Myself Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, led Pushpadev Patil Art and Science College, Risod. Today we are discuss the next point of unit number 2, Environmental Microbiology, is nothing but the soil of microorganism in the soil. Okay, which are the different types of microorganism present in the soil? How many number of different microorganism present? How many number of different role for the development as well as ecology concern of the soil. Okay, so they all different important of the soil of microorganism. तर आपल्याला आज बघायचं इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, it is obvious that microorganisms are present in soil because there is a food for them. Okay, no doubt lots of food mainly present in the soil for microorganisms. Microbes in the soil are important to us in maintaining soil fertility, productivity, cycling of nutrient element in the biosphere, and source of industrial products such as enzymes, antibiotics, vitamins, hormones, organic acid, etc. Lots of production strain also mainly found in the soil. तर वेगवेगळे याचे फायदे आहेत. इम्पॉर्टन्स काय मायक्रोऑर्गॅनिझमचं, काय इम्पॉर्टन्स आहे मायक्रोऑर्गॅनिझम इन दी सॉइलचं? वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझम राहतात, नो डाऊट्स. बॅक्टेरिया असतात, ॲक्टिनोमाइट्स असतील, अल्गी असेल, पॅरासाइट असतील, व्हायरसेस असतील. दे ऑल डिफरंट काइंड्स ऑफ व्हायरसेस पॅरासाइट असतील. ओके, they all different types of microorganisms present in the soil, but lots of importance in that particular soil of the microbe. त्याचा खूप असा महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे. मग बॅक्टेरिया असतील, बॅक्टेरिया काय करणार आहे? इंटरफिक्सेशन असेल, अमोनिफिकेशन असेल, नायट्रिफिकेशन असेल, दे ऑल डिफरंट इम्पॉर्टंट रोल ऑफ बॅक्टेरिया. मग सॉइल प्रोडक्शन स्ट्रेन आयसोलेट करण्यासाठी सुद्धा मायक्रोऑर्गॅनिझम सॉइलमधले हे खूप उपयोगाचे ठरतात. द नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड इन सॉइल डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द सॉइल, डेप्थ, सीजन ऑफ द इयर, स्टेट ऑफ कल्टिवेशन, ऑर्गॅनिक मॅटर, टेम्परेचर अँड मॉइश्चर अँड एरिएशन. ओके, दे ऑल फॅक्टर आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द विच टाईप ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट इन विच टाईप ऑफ सॉइल. ओके, मग कोणत्या सॉइलमध्ये कोणता मायक्रोऑर्गॅनिझम आहे, त्याचं कंडिशन्स काय आहे, डेप्थ काय आहे, सीझन्स कोणता आहे, इन्व्हायरमेंटल कंडिशन काय आहेत त्या ठिकाणच्या, ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, त्याचा खूप सारा असा महत्त्वाचा रोल आहे. ओके, मग त्यानंतर टाईप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. टाईप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम बॅक्टेरिया असतील, ॲक्टिनोमाइट्स असतील, फंगाय असतील, अल्गी असतील आणि प्रोटोझोआ असतील. हे सर्व प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम सॉइलमध्ये फाउंड होतात. त्याचं प्रमाण खूप जास्त कमी जास्त असू शकते. फॉर एक्झाम्पल ॲक्टिनोमाइट्स असतील हे 13% असू शकतात, फंगाय असतील 3% असू शकतात, अल्गी असेल, अल्गीचं प्रमाणसुद्धा प्रोटोझोआचं 1% असेल. त्यानंतर बॅक्टेरिया असतील, बॅक्टेरिया 70% प्रेझेंट राहतात सॉइलमध्ये. मेजर सोर्स मिक्स कल्चरसुद्धा जर घ्यायचं असेल किंवा प्रोडक्शन स्ट्रेनसुद्धा आयसोलेट करायचं असेल किंवा प्युअर कल्चर जरी आयसोलेट करायचं असेल, द सॉइल इज द बेस्ट सोर्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, you are taken only 0.01 gram soil, you are obtained thousands of bacteria in that particular soil. How it is possible? Because best nutrition present in the soil for microorganism. Okay, for enrichment, for growth concern. Okay, and best physical condition also mainly found in the soil for growth of different kinds of microorganism in the soil. Okay, मग वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम इथे असतात कारण वेगवेगळ्या कंडिशन त्याला फेवरेबल आहेत त्या मायक्रोऑर्गॅनिझमला सॉइलमध्ये. मग बॅक्टेरिया मी सांगितला की 70% एरोबिक बॅक्टेरिया असेल, 30% ॲनारोबिक बॅक्टेरिया पाहायला जाते सॉइलमध्ये. ॲक्टिनोमाइट्स असतील 13%, फंगाय असतील 3%, त्याच्यामध्ये मोल्ड असेल, ईस्ट असेल, मशरूम असेल, ह्या 3% सर्व फंजाय किंवा फंगाय तुम्हाला फाउंड होतात. प्रोटोझोआ आणि अल्गी आणि व्हायरसेस हे 0.1 to 1% पर्यंत याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणामध्ये हे असू शकतात. ओके, त्यानंतर तुम्हाला बघायचं की कोणकोणते बॅक्टेरिया राहतात. smallest organism in the soil, prokaryotic organism mainly found in that particular soil.
most abundant microorganism in the soil. Then among the different microorganisms found in the soil, bacteria are the most abundant and predominant organism. Many types of bacteria are found in the soil. Soil bacteria divide into the 3 groups, generally cocci, bacilli, spirilla, spiral shaped. अशा प्रकारचे बॅक्टेरिया हे मोस्टली फाउंड होतात तुमच्या सॉईलमध्ये. मग एरोबिक बॅक्टेरिया कोणकोणते आहे? एरोबिक बॅक्टेरियामध्ये एन्जिनोकोकस आहे, त्याच्यानंतर स्पोरोकिप्टोफायटा आहे, बॅसिलस आहे, क्रोमॅटोबॅक्टर आहे, सेलुमोनस आहे, क्लॉस्ट्रिडियम आहे ॲनारोबिक बॅक्टेरियामध्ये, मिथॅनोजेनिक आहे, मिथॅनोकोकस आहे. आणि याचं रिॲक्शन काय करतात? हे जे डिकम्पोजिशन आहे सॉईलमध्ये जे काय पडलेलं आहे, सेल्युलस डिकम्पोजिशन असं सेल्युलॅटिक बॅक्टेरिया असतील, हे इथे रोल प्ले करतात. त्याच्यानंतर आहे अमोनिफिकेशनच्या सुद्धा प्रक्रियेसाठी बॅसिलस सुडोमोनास काम करतात. नायट्रिफिकेशनसाठी काही बॅक्टेरिया हे मेजर रोल प्ले करतात, फॉर एक्झाम्पल नायट्रोसोमोनास, नायट्रोसोकोकस. त्यानंतर डिनायट्रिफिकेशनसाठी सुद्धा क्रोमॅटोबॅक्टर, सुडोमोनास, बॅसिलस, मायक्रोकोकस ह्या सर्व प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम इथे फाउंड होतात. काही सिम्बायोटिक आणि नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशनसाठी सुद्धा महत्त्वाचे काही बॅक्टेरिया सॉईलमध्ये अप्पर लेअरवर आणि ओ आणि ए हॉरिझन रिजनमध्ये मेनली फाउंड होतात. मग त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम असेल, ॲझोटोबॅक्टर बल्जर्निका असेल, रायझोमियम ट्रिफोली असेल. ओके, दे ऑल डिफरंट काइंड्स ऑफ बॅक्टेरिया मेनली प्रेझेंट इन दी सॉईल अँड वेगवेगळ्या प्रकारचं ते कार्य करत असतात. मी सांगितलं की नायट्रोजन फिक्सेशन असेल, सल्फर डिग्रेडेशन असेल, हायड्रोकार्बन असेल, यूज फॉर रिमेडिएशन असेल, याच्यासाठी ते कार्य करत असतात. त्याच्यानंतर आहे ॲक्टिनोमाइट्स. देर आर मायक्रो ऑर्गनिझम विच हॅव सम कॅरेक्टरिस्टिक कॉमन टू बॅक्टेरिया अँड फंजा. ॲक्टिनोमाइट्स म्हणजे काय? दे ऑल हेट्रोटॉपिक, एरोबिक अँड मिझोफिलिक ऑर्गॅनिझम. In order to abundance in soil, the common genre of actinomides found in soil are Streptomyces असेल, Nocardia असेल, Micromonospora असेल, Actinomycetes असेल, Actinoplanes असेल आणि Streptosporangium असेल. ह्या सर्वच्या सर्व अँटीबायोटिक प्रोड्यूस करणाऱ्या फंगल स्पेसीजसुद्धा सॉईलमध्येच इझिली आपल्याला फाउंड होतात. ओके, त्याचं खूप सारं महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रीयल लेवलच्या जर पाहिलं तुम्ही इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टीने, तर अतिशय महत्त्वाचा रोल ह्या ॲक्टिनोमाइट्स हे सॉईलमधल्या हे करत असतात. कारण आपण जेव्हा नवीन अँटीबायोटिक शोधून काढतो तेव्हा आपण प्रोडक्शन स्ट्रेनसुद्धा सॉईलमधूनच आयसोलेट करत असतो. त्यापासूनच जे आहे ते मायक्रोऑर्गनिझम आपल्याला मिळत असते, हे तुम्हाला माहिती आहे. कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहे, सिम्पलेस्ट ऑफ बॅक्टेरिया, फंजा इन बिटवीन दिस. ओके, त्याच्यानंतर आहे फंगल स्पेसीज. These include group of organisms from molds to the large freshly fungi such as mushroom असेल, yeast असेल, त्याच्यानंतर मोल्ड्स असतील. ह्या सर्वच्या सर्व 3% 3 ते 4% सॉईलमध्ये आपल्याला फाउंड होतात. बायोकेमिकली प्रोसेस न्यूट्रिएंट इम्प्रूव्ज द सॉईल. त्याच्यानंतर फंगल स्पेसीज कोणकोणते आहे? सिपेलोस्पोरियम असेल, त्याच्यानंतर म्युकर असेल, फ्युझॅरियम असेल, पेनिसिलियम असेल, फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरम असेल, सॉईल बॉर्न प्लांट पॅथोजन फंगल स्पेसीजसुद्धा खूप साऱ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर गॅलिओक्लॅडियम असेल, मोनोलिया असेल, फॅटिनियम असेल, रायझोपस असेल, ट्रिकोडर्मा असतील, व्हर्टिक्युलम असेल. ह्या सर्वच्या सर्व फंगल स्पेसीज तुम्हाला सॉईलमध्ये फाउंड होतात. मग याचं कार्य काय आहे? याचे बेनिफिशियल रोल काय आहे? तर फंगा इम्प्रूव्ज द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल. त्याच्यानंतर डिग्रेडेशन ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलस, स्टार्च, पेक्टिन, लिग्निन अँड प्लांट टिश्यू. डिग्रेडेशनसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्याच्यानंतर फिजिकल कंडिशनसुद्धा सॉईलच्या इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर मोबिलायझेशन ऑफ सॉईल, फॉस्फरस अँड नायट्रोजन इन दी सॉईल. ओके, ह्यासुद्धा खूप मोबिलायझेशन इकडून एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजन पाठवण्यासाठी सुद्धा, मोबिलायझेशनच्यासाठी सुद्धा फंगाय जे आहेत ते महत्त्वाचा रोल जे आहे ते प्ले करत असतात. हे वेगवेगळ्या प्रकारच्या फंजा तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला असं अल्गी कोणते आहेत? ओके, अल्गी आर द प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द सॉईल वेअर मॉइश्चर अँड सनलाईट आर अवेलेबल.
जर मॉइश्चर आणि सनलाईट जर जास्त असेल तर आणि तरच अल्गी एक 0.2 to 1% तुम्हाला पाहायला मिळते. द नंबर ऑफ सॉईल युजली रेंजेस फ्रॉम 100 to 10,000 पर ग्राम ऑफ दी सॉईल. हे बघा किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी पाहायला मिळते. 100 ते 10,000 एका ग्रामच्या सॉईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी. अल्गी म्हणजे काय? दे आर फोटोॲटोट्रॉफिक एरोबिक ऑर्गॅनिझम ऑप्टेन CO2 फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड एनर्जी फ्रॉम सनलाईट अँड सिंथेसाइज देअर ओन फूड. ओके, याला आपण अल्गी म्हणतो. मग सॉईल अल्गी आर डिवाइड इंटू दी 4 मेन क्लासेस. ब्लू ग्रीन अल्गी, ग्रास ग्रीन अल्गी, येलो ग्रीन अल्गी आणि गोल्डन ब्राऊन अल्गी. ह्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गीज सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतात सॉईलमध्ये. त्याच्यानंतर क्रिप्टो, कोकम, प्रोटोस्पर्म, ETC, डायटम्स हे सुद्धा पाहायला मिळतात. वॉटर पॅडी फील्डमध्ये BGA वगैरे जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला जी आहे ते पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआमध्ये रायझोपोडा, ॲमेबिया, युग्लोफाय, बायोमॅक्झा हे पाहायला मिळते. त्याच्यानंतर सेल्युफोरासुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मॅस्टिगोफोरासुद्धा पाहायला मिळतात. हे सर्व प्रोटोझोआचे प्रकार आहे. स्पोरोफोरासुद्धा एक प्रोटोझोआचा प्रकार आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि प्रोटोझोआ अबंडंट इन दी अप्पर लेअर ऑफ दी सॉईल. सेव्हरल सॉईल प्रोटोझोआ कॉज डिसीज इन ह्युमन बीइंग विच आर कॅरीड थ्रू दी वॉटर ओव्हर वेक्टर्स. ओके, पाण्यामध्ये सॉईलमध्ये काही पॅथोजेनिक प्रोटोझोआसुद्धा जे ह्युमन बिंगला पॅथोजेनिक आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सॉईलच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आता व्हायरसेस काही थोडक्याप्रमाणे 0.01% to 2%, 0.02% एवढ्या अत्यल्प एकदम कमी प्रमाणामध्ये व्हायरसेससुद्धा काही आहेत. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियोफॅज असेल. बॅक्टेरियोफॅज ॲज वेल ॲज सम प्लांट अँड ॲनिमल व्हायरसेस आर प्रेझेंट इन दी सॉईल. ओके, बिकॉज यू कॅन इमॅजिन खूप सारे प्लांट व्हायरसेससुद्धा जमिनीच्या आतमध्ये तुम्हाला मातीमध्ये सॉईलमध्ये पाहायला मिळतात. सफिशियंट इन्फॉर्मेशन ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ बॅक्टेरियोफॅज इन दी ओव्हरऑल इन्फ्लुएन्स ऑफ दी सॉईल ऑफ दी लॅकिंग. सॉईल लॅकिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. काही रायझोस्पेरिक सॉईलमध्ये असतील, काही बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असते परंतु सॉईलमध्ये, आणि त्याचा बेनिफिशियल रोलसुद्धा आहे. ओके, बॅक्टेरियाचा इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती आहे की अमोनिफिकेशन प्रोसेस असेल, नायट्रिफिकेशन प्रोसेस असेल, डिनायट्रिफिकेशन प्रोसेस असेल, नायट्रोजन फिक्सेशन असेल किंवा सेल्युलस डिकम्पोजिशन असेल. सेल्युलस डिकम्पोजिशनमध्ये सेल्युलायटिक बॅक्टेरिया असेल, मोस्ट सेल्युलायटिक डिकम्पोजर असतील, काही मिझोफॅलिक बॅक्टेरिया असतील, काही मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतील. ह्या सर्वच्या सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बॅक्टेरियाचं प्रमाण हे किती प्रमाणामध्ये राहते? 70% सॉईलमध्ये. 13% ॲक्टिनोमाइट्स राहतील. ॲक्टिनोमाइट्ससुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. मग सॉईल घ्यायची, सॉईलमधून सिरियल डायल्युशन करायचं, स्टिक प्लेट करायची, आयसोलेशन करायचं, आयडेंटिफिकेशन करायचं आणि प्रोडक्शन स्ट्रेन तुम्ही एक वेगळी आयसोलेट करू शकता. आणि ते तुम्ही त्याच्यापासून अँटीबायोटिक म्हणजे तुमचे जे वेगवेगळ्या मेथड्स आहेत, अँटीबायोटिक रेजिस्टंट टेस्ट वगैरे, या सिंपल मेथडनंसुद्धा तुम्ही अँटीबायोटिक प्रोड्युसिंग ॲक्टिनोमाइट्स तुम्ही इझिली त्याच्यामधून पाहू शकता. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम हे सॉईलमध्ये फाउंड होतात. बॅक्टेरिया असतील, फंगा असतील, ॲक्टिनोमाइट्स असतील, अल्गी असेल, प्रोटोझोआ असतील, व्हायरसेस असतील, आणि त्याचे एक अनन्यसाधारण असं महत्त्व सॉईलमध्ये तुम्हाला फाउंड होते. कारण जर सॉईलमध्ये मायक्रोज नसतील तर वेस्ट मटेरियल डिपॉझिट होईल. वेस्ट मटेरियल डिपॉझिट राहिलं तर पोल्युशन वाढेल. पोल्युशन वाढले तर रोगराई जास्त वाढतील आणि सर्व ह्युमन बिंगला ते किती पॅथोजेनिक होऊ शकते याचं तुम्हाला अंदाज आहे. आणि जर डिकम्पोजिशन झालं नाही तर ते ॲज इट इज राहणार आहे. फूड चेन डिस्टर्ब होईल आणि स्मेल जास्त येईल, ऑर्डर येईल, डिकम्पोजिशन होणार नाही. प्लांटच्या ग्रोथसाठी जे काही न्यूट्रिशन फॅक्टर लागतात ते सुद्धा मिळणार नाही. मग बॅक्टेरिया असतील, फंगा असतील, अल्गी असतील, ॲक्टिनोमाइट्स असतील,
प्रोटोझोआ असेल, व्हायरसेस असेल, हे सर्वच्या सर्व खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात सॉईलमध्ये. तर ह्या सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम सॉईलमध्ये असतात. थँक्यू एव्हरीवन. सर्वांनी लेक्चर करायचे आहे. थँक्यू.